आपण बटाट्याची खिचडी करणार आहोत. शाबूची खिचडी बटाटा घालून. त्यासाठी लागणार आहे भिजवलेला शाबू, शेंगदाणे, हिरवी मिरची, साल काढलेला बटाटा. पहिल्यांदा आपण तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊया. मंद आचेवरती शेंगदाणे तेलात टाकूया. शेंगदाणे तळून होतात तोपर्यंत आपण बटाटा चिरून घेऊ. शेंगदाणे टाकून झालेले आहेत. हे शेंगदाणे आता भाजलेले आहेत ते आपण काढूया. त्यानंतर बटाट्याची साल काढून बारीक चिरलेला बटाटा आपण तेलात टाकूया. आम्ही शेप आहे, आम्हाला भीती नाही वाटत. मग आम्ही शेप आहे काकी. होत आला की तो काढून घ्यायचा. फार वेळ जर तेलात ठेवला, आता बटाटा तळून झालेला आहे. थोडासा लालसर होत आला की बटाटा काढून घेऊया. फार वेळ ठेवला तर तो कडक होतो. या शेंगदाण्यातच आपण हा बटाटा काढून घेऊ. या शाबूच्या मानाने तेल थोडे जास्त झालेले, ते तेल आपण थोडे कमी करूया. आता तेल काढून घेतलेले आहे. आता आपण या तेलात मिरच्या टाकूया. नाही खाली पडते. मिरच्या चांगल्या भाजू द्याव्यात. मिरच्या भाजल्या की त्यात हा भिजवलेला शाबू आपण घालूया. थोडा परतून घ्यायचा. हलवत राहायचे नाही तर खाली लागते. त्यात चवीनुसार मीठ घालूया.
यात आपण हे उपवासाचे मीठ वापरलेले आहे, सेंधव मीठ. एक मिनिटानंतर आपण हे झाकण काढूया. थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊया आणि परत हलवूया. त्यात आपण हे घेतलेले बटाटा आणि शेंगदाणे, तळून घेतलेले बटाटा आणि शेंगदाणे घालूया आणि थोडेसे शेंगदाण्याचे कूट पण घालूया. परत थोडे परतून घेऊया. परत थोडं पाण्याचा शिंतोडा देऊया आणि अर्धा मिनिटच आपण झाकून एक वाफ येऊन एक वाफ द्यायची आणि झाकण काढायचे. परत परतून घेऊया. गॅस बंद करूया आणि गरमागरम खिचडी सर्व करूया. हे आपण सर्व करतात. त्यामध्ये आपण वरून हे बनाना चिप्स आहेत, त्याचा चुरा करून वरून टाकूया. ही आपली तयार झालेली आहे स्पेशल शाबूची खिचडी विथ बटाटा.